नमस्कार. लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पत्रकार विष्णू कोले. खरं तर भारत हा देश एक कृषी प्रधान राष्ट्र म्हणून ओळखले जातो, पण या भारत देशातील शेतकऱ्यावरती आपल्या शेतकऱ्यांचे म्हणजे चे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी अहमदपूर ते विधान भवन मुंबईपर्यंतचा 550 किलोमीटरचा पायी प्रवास आपल्या खांद्यावरती ते नांगर घेऊन करण्याची वेळ येते. असेच ज्यांनी आपल्या सर्व व शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना 550 किलोमीटरचा पायी प्रवास केलेला शेतकरी योद्धे सहदेव होनाळे सर, माझ्या सर सर नेमका अहमदपूर ते मंत्रालय प्रवास आपण केला, या पाठीमागचं कारण काय? या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्याचं हिरावून घेतलेलं जगणं त्याला मिळावं, झोपलेले शेतकरी नेते, निराश हताश झालेला बळीराजा याला जागृत करावं या उद्देशाने ही काढलेली एक पायी दिंडी होती. सर, मग आपल्या या दिंडीला, या आपल्या आंदोलनाला कितपर्यंत हे आले, यश कुठपर्यंत आले? मी ज्यावेळी आता याच्या पाठीमागलं जर बघायला गेलं तर हाडुळती येथील एका शेतकऱ्यानं खांद्यावर जीव घेऊन आवत ओढला म्हणून त्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर मंत्रालय सभागृहात विधान भवनात चर्चा झाली आणि त्याला विधान भवनात बसलेल्या काही मंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी फोन करून त्याचं कर्ज माफ करण्याची त्याला आश्वासन दिली आणि त्याचं कर्जही त्यांनी माफ केलं. अशा परिस्थितीमध्ये मी एक विचार केला की बाबा, जर हे सरकार प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जीव घेऊन आवत ओढण्याची वाट बघत असेल तर आपणच सरकारकडे नांगर घेऊन जावं, या उद्देशाने मी खांद्यावर नांगर घेऊन निघालो. आता सगळे ज्यावेळेस मी वाटेने निघालो त्यावेळेस सगळे म्हणाले, तू एकटा चालला आहेस, तुझ्या एकट्या जाण्याने काय फरक पडणार आहे? बरोबर आहे, मी एकटा जाण्याने काही फरक पडणार नव्हता, पण हे झोपेचं सोंग घेतलेले नेते मंडळी, झोपेचं सोंग घेतलेली सरकारमधील मंडळी यांना जागृत करणं आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांना, चळवळीतील नेत्यांना जागृत करणं हे गरज होती. म्हणून मी मंत्रालयाच्या दिशेने एकटा गेलो. वाटेने जात असताना खूप अडचणी, वर पाऊस चालू होता, कधी ऊन पडायचं, रात्रीचं राहायचं कुठं, या सगळ्या गोष्टीवर मात करत करत मी मंत्रालयापर्यंत पोहोचलो. पण वाटेमध्ये मी मंत्रालयाच्या दिशेने जाऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेने खूप मोठे प्रयत्न करण्यात आले. मला दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी डिस्चार्ज व्हायचा की लगेच दुपारी दुसरे पेपर फाडून पुन्हा ॲडमिट केलं जायचं. काहीतरी राहिलं म्हणायचं, कोणीतरी डॉक्टर यायचा, काहीतरी त्या पायाला दाबून बघायचा, कोणीतरी सुई खुपसून बघायचा, एवढंच शुगर वाढलंय, असं वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे थोडक्यामध्ये त्या ठिकाणी मला नजर कैद करून ठेवण्यात आलं होतं. मग त्यानंतर तेथीलच काही शेतकऱ्याची लेकरं काम करणारी त्या दवाखान्यात, त्यांनी मला गुपचूप येऊन सांगितलं की बाबा, तुम्हाला अधिवेशन संपेपर्यंत या ठिकाणी जाऊ दिलं जाणार नाही. ही गोष्ट माझी लक्षात आल्यानंतर मी माझ्यासोबतचे संतोष असेल, गणेश सूर्यवंशी असेल यांना सदर गोष्टीची चर्चा केली आणि मी सांगितलं की तुम्ही बॅगा बाहेर घेऊन जावा. आणि त्या ठिकाणाहून मी गुपचूप पळ काढला. पण सदर बाजूच्या बेडवरील एका पेशंटने या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. एक 5 मिनिट मी दिसलो नाही की त्यानं त्या दवाखान्यातील सगळ्या स्टाफला सांगितलं की हा पेशंट पळून गेला. सगळा दवाखाना माझ्या पाठीमागं आला. पाठीमागं आल्यानंतर खालच्या मेन गेटला सगळे थांबले. चौबाजूने तुम्हाला जाऊ दिलं जाणार नाही.
मी त्यांना विनंती केली की बाबा माझा अधिकार आहे, मला जायचं. कारण तुम्ही 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला म्हणताय, डिस्चार्ज दिला म्हणताय, पुन्हा ऍडमिट करताय, हा प्रकार काय? त्यामधील काही नर्सनी सिस्टरनी विनंती केली की बाबा आमच्या नोकऱ्या जातील, आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देऊ, तुम्ही परत चाल. त्या पद्धतीने मी परत गेलो. परत गेल्यानंतर ते डीन आले त्या ठिकाणी, ते मेन डॉक्टर आले, PI आले, पुन्हा त्यांचं तेच सुरू झालं, आज तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, उद्या सकाळी आम्ही नेऊन स्वतः पोहोचवू. म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझं आंदोलन मोडीत काढलं त्यांनी प्रशासनाच्या प्रेशर. त्याच्यानंतर मी मग त्या 2-3 तास मी जाणारच आहे, नाहीतर या खिडकीमधून उडी मारणार आहे, असं त्यांना धमक्या दिल्यामुळे त्यांनी डिस्चार्ज दिला. पण खाली आल्यानंतर त्या ठाण्याच्या PIने मला तिथून चालत जाऊ दिले. कारण त्या डॉक्टरनं त्याला सांगितलं की बाबा हा माणूस इतका चालत आलाय की आता 10 किलोमीटर जर हा माणूस चालव तर याच्या पायात गोळे येतील, हा अटॅक येऊन मरेल. पण तो PI प्रेशरमध्ये त्याने म्हणला एक तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स मध्ये नेलं जाईल, नाहीतर इथून जाऊ देणार. आपला उद्देश मंत्रालयाकडे जाणे होता, विधान भवनावर जाणे होता, तिथल्या सचिवासोबत, तिथल्या लोकांसोबत, मंत्र्यासोबत चर्चा करणं आवश्यक होता. म्हणून आपण त्याच्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसून निघालो. पण मुंबईच्या बाउंड्रीला आले की मुंबई पोलीस पुढे जाऊ द्यायला तयार. कारण त्याने सांगितलं की बाबा आता जर तुम्हाला आझाद मैदानावर घेऊन, तिथं कुणाच नाही, व्यवस्था नाही, तुम्हाला उघड्यावर पाऊस चालू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रात्रीचे 2-2:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणीच आम्ही बाउंड्रीवर बसून होतो. पण शेवटी एक निर्णय घेतला की काय आता जाऊ दे, आज इथं थांबू. मग त्या पोलीसवाल्याने एक रूम बघून दिली, त्या ठिकाणी आम्ही 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि मुक्कामाला राहिलो. बाहेर पोलिसाचा गराडा. म्हणजे मला वाटायला लागलं मी कुठला नक्षलवादी आहे का काय. 100-150 पोलिसाचा तापा, पोलीस गार्ड समोर बसूनच रात्रभर असं खुर्चीवर पोलीस, रूम मध्ये मी बसलेला असा डोळे ताणून बघण्यावरच. आणि काय प्रकार आहे म्हणजे इतकं सरकारनं म्हणजे त्या गोष्टीची धास्ती घेतली की यांना मुंबईतून चालत येऊ द्यायचं नाही. कारण खऱ्या अर्थानं आंदोलन तिथून पेटलं असतं, लोक जमा झाली असतं. पण मी लोकांना सांगितलं होतं की बाबा कोणीही मुंबईकडे, हा प्रात्यक्षिक आंदोलन आहे, याच्यानंतर आज मी एकटा चाललो, पण भविष्यामध्ये आपण सगळे मिळून जायचं, हा निर्णय घेऊन मी त्या ठिकाणी मंत्रालयात गेल्यानंतर त्यात विधान ह्याच्यामधून चर्चा व्हायला लागल्या. त्याच्यानंतर सचिवाच्या भेटी झाल्या. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री, मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या भेटीचं मी पत्र दिलं होतं. त्या पद्धतीने नियोजन बी लागलं होतं. पण अचानक त्या आमदाराच्या कार्यकर्त्याची भांडणं लागली आणि तो विषय तिथंच थांबला. मग ते प्रवेश सगळ्याला नाकारला गेला. हो, मग कुठल्या तरी एखाद्या त्या सचिवाबरोबर आपली काही भेट झाली का? आणि मग भेट झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की आपल्याला यश मिळणं ज्याला म्हणतो त्याच्यावरती काही कार्यवाही झाली का? म्हणजे आपल्या आंदोलनाचं आपण यश वगैरे कुठपर्यंत बघता? पहिली भेट आमची कृषी उपसचिव पाटील मॅडम मध्ये त्यांच्यासोबत झाली. त्यांच्यासोबत चर्चा करत असताना म्हणजे त्यांनी पक्क ठरवलेलं आहे की ही विमा योजना बदल होणार नाही. म्हणजे शेतकऱ्याचं वाटोळं हे त्या कृषी मंत्र्याने, त्या सचिवानं करायचं ठरवलं, पाराला कल्याणच. आता बघितलं, पहिली आपली विमा योजना होती, त्या विमा योजनेमध्ये 4 ट्रिगर होते. त्याच्यानुसार काय राहायचं, आपले पाऊस पेरणी झाली आणि 21 दिवसापेक्षा जास्त जर पावसाचा खंड पडला तर आपल्याला अग्रिम म्हणून 25% रक्कम मिळायची. यावर्षी 1 महिना झाला पेरणी करून, पाऊस नव्हता, म्हणजे अग्रिम आपल्याला मिळाला असता. त्याच्यानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर, पाऊस झाल्यानंतर तुम्ही कापणी करून जर रानावर टाकलेलं पीक असेल, ते भिजलं, त्याचं सडलं, नुकसान झालं, तर दुसऱ्या ट्रिगरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण तक्रार केल्यानंतर पंचनामे होते, त्या पद्धतीने मदत मिळाली. त्याच्यामध्ये तिसरा ट्रिगर असा, तुम्ही कापणी केली, सगळं केलं, मळणी केली आणि शेतामध्ये पीक ठेवलंय, वीज पडली, नैसर्गिक आपत्तीने काहीतरी त्याचं नुकसान झाले, तरी तुम्हाला मदत मिळत होती. आणि चौथा ट्रिगर होता पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर. ते 3ही ट्रिगर आज रद्द केले त्यांनी. फक्त एकच ठेवलाय की पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर विमा मिळणार. आणि गेल्या 2019 पासून आपल्या लातूर जिल्ह्यात, मी महाराष्ट्राचं बोलणार आहे, पण लातूर जिल्ह्यातील
कोणत्याच तालुक्यात किंवा मंडळात आपल्याला पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर विमा मिळालेला नाही. म्हणजे आता विमा भरून 1 रुपयाचा विमा बंद केला आणि त्याच्यात पुन्हा ही दुरुस्त्या, म्हणजे हे त्या 10 कंपन्याचं भलं करणारी योजना आहे. हे आम्ही त्या ठिकाणी पटवून दिलं, पण त्यांना ती गोष्टी पटल्या नाही. तर आम्ही ही योजना किती चांगल्या पद्धतीने किती शेतकऱ्याला मदत करू शकतो हे सांगायला, त्याच्यामुळे त्यातली आमची चर्चा जी आहे फिसकटली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्री महोदयासोबत बैठका होत्या, पण तो राडा झाल्याने तो विषय त्या दिवशी थांबला. पण तिसऱ्या दिवशी आमची सहकार विभागाचे सचिव संतोषजी पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना आम्ही 2 मुद्द्यावर त्या ठिकाणी चर्चा केली. एक कर्जमाफी आणि दुसरं आपलं जे आहे KCC, किसान क्रेडिट कार्ड. मग कर्जमाफीच्या बाबतीत म्हणले त्यांनी समिती नेमणं चालू आहे, ते 101% होणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण KCCच्या बाबतीत ज्यावेळेस बोलायला लागलो मी, त्या ठिकाणी सांगितलं किंवा किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणली आहे. तुम्ही खरं आहे, पण किसान क्रेडिटचा वापर खरंच किसान क्रेडिट कार्ड म्हणून होतो का? तर नाही. कारण एक वेळ तुम्हाला कर्ज दिल्यानंतर ते मंजूर कर्ज तुमच्या चालू खात्यावर घेतलं जातं आणि त्या KCCच्या कार्डाचा आणि तुमचा त्या अकाउंटचा वर्षभर काहीच संबंध राहत. बरं, मला त्याच्यामध्ये एकदा थोडं एक्सप्लेन करा की सेविंग कार्ड म्हणजे सेविंग इथं अकाउंट आणि KCC अकाउंट याच्यामधला नेमका फरक काय, आणि इथं जे लोन वगैरे मिळतं तर तुम्ही सेविंगमध्ये डिपॉझिट केलं जातं, त्याच्यानंतर इथूनच इथं व्यवहार वगैरे होतो, म्हणजे KCC आणि सेविंग याच्यामधला फरक नेमका काय? तेच सांगतोय मी. सचिव साहेबासोबत संतोष पाटलासोबत जी चर्चा झाली ती चर्चा ह्याच मुद्द्यावर झाली की KCC जे आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे त्या शेतकऱ्याचं क्रेडिट आहे किसान क्रेडिट कार्ड, पण इथं तसं केलं जात नाही. ते तुमचं कर्जाचं अकाउंट लोन अकाउंट म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्याच्यावरून डायरेक्ट तुमच्या सेव्हिंगच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातात. त्याच्यामुळं वर्षभर तुमचं जे लोन अकाउंट त्याच्यावर व्यवहारच होत नाही. पण एक दिवस अशी परिस्थिती येते की ज्या दिवशी तुम्हाला कर्ज फेडण्याची तारीख असते 1 वर्षाची, त्यावेळी शेतकऱ्याच्या खिशात पैसे नसतात. त्याच्यामुळे तो पैसे भरू शकत नाही, व्याज भरू शकत नाही आणि त्याचं परिपक्व काय होतो तरी तो म्हणजे अकाउंट थकबाकीत पडतं आणि तो कर्जबाजारी होतो. पण जर ह्या KCCच्या अकाउंटवरून जर शेतकऱ्याचे वर्षभराचे व्यवहार केले तर शेतकऱ्याला येणारं अनुदान असेल, शेतकऱ्याला येणारी मदत असेल, शेतकऱ्याला येणारं वर्षभरामध्ये सोयाबीनचे 4 पैसे असतील, ऊसाचे 4 पैसे असतील, त्या अकाउंटवर जमा झाल्यानंतर ते आमचं खातं रिन्युअल ऑटोमॅटिक होऊन जाईल ना. ऑटोमॅटिक 4-6 महिन्यात, 6 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात रिन्युअल झाल्यानंतर पुन्हा ते अकाउंट म्हणजे वर्ष त्याची मुदत वाढेल. पण त्या पद्धतीने ते न करता डायरेक्ट सेव्हिंगवरच आमचे व्यवहार होतात शेतकऱ्याचे आणि KCCचा लाभ हा कसलाच होत नाही. ते अकाउंट कर्जाचं अकाउंट बनतं. म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की बाबा आमचे वर्षभराचे व्यवहार हे KCCच्या अकाउंटवर व्हावे, जेणेकरून आमचं म्हणजे पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी पैसे भरण्याचा आणि चालू बाकी करण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी 2 उपसचिवाला बोलवलं आणि हे जे म्हणतायत हे ड्राफ्ट करा आणि उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या 2 विषयावरती होते. आणखीन काय, पणन विभागाचे आमचे 2 विषय होते, त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी त्या लागलीच लहाने म्हणून पणन विभागाचे सचिव त्यांना फोन केला आणि म्हणले की आम्ही 2 शेतकरी पाठवले तुमच्याकडे, त्यांच्याशी चर्चा, त्यांचे खरंच महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर आम्ही लहाने साहेबाच्या कॅबिनला गेल्यानंतर लहाने साहेब मीटिंगमध्ये होते. मग त्याच्यानंतर त्यांनी बोलले संतोष पाटील नंतर आपण मीटिंग लावू. पण त्या ठिकाणचे विषय आमचे काय होते तर एक भावांतर योजना आणि त्याच्यातून दुसरा महत्त्वाचा विषय, गेल्या वर्षी आम्हाला सोयाबीन ऑनलाईन करायला लावलं पण आम्हाला मेसेज आले नाही तर आमची खरेदी केली नाही, म्हणून आम्हाला फरकाची रक्कम द्या. बाजार भाव आता आम्ही विकलेला भाव आणि तुम्ही खरेदी जी करताय त्या दोन्हीच्या मधली जी रक्कम आहे ती रक्कम द्या असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. त्या पद्धतीनं ते चालू सुद्धा आहे. आणि तिथं संतोष पाटलाकडून एक गोष्ट कळली
की दिवसापूर्वी आमचे जेवढे बी विषय होते त्या प्रत्येक विषयाचं पत्र प्रत्येक सचिवाच्या टेबलवर आहे आणि त्याच्यावर चालू आहे प्रत्येक निर्णयावर. आणि मी एक गोष्ट बघितली आणि तुम्हीही बघितली असेल, महाराष्ट्रानं बघितली, मी जेवढे विषय मांडले होते 9-10 विषय याच्या म्हणजे आंदोलनाच्या म्हणजे चालत त्या 9-10 विषयावर सभागृहात चर्चा झाली. पण फक्त दुर्दैव एवढंच की हा सहदेव उन्हाळे निघालाय असं कोणाच्या तोंडून या ह्याच्यावर भेटायला आल्यानंतर ते गावलाले चर्चेचा काय चाललात, काय पोड आले, काय एवढं गरज. अरे आम्ही टीव्हीवर बघतो, आमचे घरवाले आमच्या घरचे आम्हाला फोन करून म्हणतायत का ते माणूस येतोय, काय मायला शेतकरी असं तसं, लगेच नांगरासोबत फोटो, आमच्यासोबत फोटो. पण सभागृहामध्ये मांडताना त्यांची जीभ उचलली नाही, हे दुर्दैव आहे. आता तुम्ही जे 10-12 मुद्दे मांडले होते आणि तुम्ही सातत्याने ते मांडत होता आणि ते विधान भवनामध्ये ते पण त्या विषयावरती पूर्ण चर्चा वगैरे झाली, पण तुमचं नाव तिथं घेतलं गेलं नाही. याचा अर्थ असा तर नाही की एखाद्या त्या शेतकऱ्याला हायलाईट वगैरे होऊ द्यायचं नाही, असा त्या पाठीमागचा उद्देश असू शकतो. 100% तसाच उद्देश असतो, त्याच्याशी आपल्याला काही देणं नाही. आपल्याला काय हायलाईट होण्यासाठी गेलो, पण आपले प्रश्न फक्त जनजागृती आणि आपले विषय सभागृहात पोहोचले पाहिजे. आता त्याच्या बाबतीत पुन्हा MRNSच्या बाबतीत आम्हाला या विभागाचे मंत्री भारतदादा गोगावले ते भेटले आणि त्याने एका वाक्यात सांगितलं, माझ्याकडे विषय जर असेल तर आज विषय खलास, म्हणजे नाही त्याचा निर्णयच घ्या ना. आणि त्या पद्धतीने त्याने निर्णय घेतला. तेव्हा रोजगार हमी योजनेचे मजुराचे पैसे तर 2 दिवसाखालीच पडायला सुरू झाले आणि कालपासून जे कुशलचे बिल 2023 पासून पेंडिंग होते ते गायगोटे, विहिरी, रस्त्याचे पैसे सुद्धा पडायला सुरू झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पंचायत समिती अंतर्गत 2.5 कोटी रुपये रिलीज सुद्धा झालेले आहेत आतापर्यंत. म्हणजे महाराष्ट्राचा आकडा आता माझ्याकडे नाही, पण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे 2023 पासून पेंडिंग पैसे होते ते पैसे कालपासून रिलीज झालेले आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा विजय आहे. त्याच्यानंतर कर्जमाफीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मला कालच सहकार विभागाचं पत्र आलेलं आहे, मला म्हणजे माहितीच दिलेलं आहे. आणि एक पत्र तालुका इथले DDR काय तो सहकार विभागाचं जे कार्यालय त्यांना दिले की बाबा या शेतकऱ्याने असं म्हणजे पत्र दिले आपल्याकडे मुख्यमंत्र्यांना की बाबा निवडणुकीत दिलेलं आश्वासन तुम्ही पूर्ण केलं नाही, ते आश्वासन पूर्ण करा आणि त्यांची सोबत चर्चा करून तो निर्णय काय आहे तो त्यांना परस्पर कळवा. म्हणजे कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या ह्या गोष्टी व्हायला काही ते पत्र आलेलं आहे का. म्हणजे प्रशासन ह्या आंदोलनामुळे स्पीडनं काम करते, प्रत्येक गोष्टीवर निर्णय होत आहे. मी सोशल मीडियावर सुद्धा हे व्हायरल केलेला आहे. सगळ्यांनी जर ठरवलं लढायचं तर न्याय आणि यश हे तुमच्या 5वीलाच पुजलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं लढण्याची आणि यश मिळवण्याची तयारी ठेवल्यानंतर विजय हा निश्चितच असतो. आता याच्या पुढंच हे निर्णय तर झाले संपला असं नाही, हा लढाई सुद्धा थांबलेली नाही. मी आणखी आता माझी तब्येत रिकवर झाल्यानंतर आज महाराष्ट्रातील अहमदपूर तालुक्यापासून सुरुवात होणार आहे की प्रत्येक गावात जाऊन नांगर घेऊन जनजागृती करणार आहे, शेतकऱ्याला जागृत करणार आहे. हे जे धोरण आहेत की बाबा महाराष्ट्रात आता पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातून सगळीकडून रोज मला फोन येत होते, तिकडले वातावरण बघितलं, आता ऊसाचं पश्चिम महाराष्ट्राचं बघितलं 3-3.5 हजाराच्या पुढे 4 हजाराच्या पुढे भाव देत आहेत कारखाने. आणि आजपर्यंत रेकॉर्ड बघितलं तर आपण 2-2.5 हजाराच्या मध्येच आहोत. हे सुद्धा कुठंतरी विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे, शेतकऱ्याने समोर आलं पाहिजे. आणि इथून पुढचा लढा हा माझा ऊस, सोयाबीन, कापूस या सगळ्या शेतकऱ्याच्या संबंधातला लढा असेल आणि त्याची सुरुवात मी येत्या 8 दिवसात अहमदपूरमधील प्रत्येक गावामधून करणार आहे. आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाला इथून चालत जाऊन नागपूर
आणि नागपूरहून पुन्हा 3 मागण्या घेऊन त्या म्हणजे ह्याच्यावर आपल्या दिल्लीला जाणार आहे. त्याच्यातली पहिली मागणी भारतातल्या सगळ्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमुक्ती. त्याच्यानंतर मराठवाड्याला बारामाही वाहिनी नदी जोडून आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा. हां, आणि त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालाचं म्हणजे त्याच्या कष्टाचं योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी मी दिल्लीकडे जाणार आहे. बरं, तर ह्या यात्रेदरम्यान आपल्याला असे अडथळे काय आले आणि आपण ते कशा पद्धतीनं पार केले अडथळे? अडथळे खूप होते. इथून निघाल्यानंतर आता चालताना आता झोपायचं कुठं, जेवायचं कुठं, आंघोळ करायची कुठं, त्याच्यानंतर नैसर्गिक विधी करायचा कुठं, आढळणात कुठं गेलं, कुठं साप चावला, काय अनंत अडचणी. आता मी ज्यावेळेस जात होतो एका परिस्थितीत तर तिथं बोटालट गेल्या गेल्या बोर्ड लिहिला बिबट्या प्रवण क्षेत्र. ह्या क्षेत्रात बिबट्याचा वावर आहे. आता त्या ठिकाणी जर मी जात असताना बिबट्याने हल्ला केला असता तर मग काही बी राहिलं नसतं. कुठल्या तरी बस स्टँडचा ते रोडच्या कडेला बस स्टँड आहे त्याचा आसरा घ्यायचा. कुठं मंदिर दिसलं जिथं पाय टाकले तिथं त्या मंदिरात जाऊन तिथं झोपायचं. कुठंतरी वाटेत हॉटेल दिसलं तिथं खायचं. रात्री उशीरला हॉटेलमध्ये कुठं नाही भेटलं उपाशी झोपायचं. असा एकंदरीत प्रवास. पायाला जखमा झाल्या, त्याच्यानंतर काय तसंच चालायचं. त्याच्यानंतर दवाखान्यात ॲडमिट झालो. त्याच्यानंतर ती परिस्थिती तशी. असा प्रवास करत करत मी अरे मग आंदोलन वगैरे करत असताना इथलं प्रशासन असो, इथले राजकीय मंडळी असो अथवा तो मीन्स पोलीस असो, आणि काय आपल्यावरती वेगळ्या पद्धतीचा काही दबाव तंत्र वगैरे काही असं वापरलं का, आणि त्यांच्याबद्दलचे आपले अनुभव काय? सगळ्यात मोठं जर सहकार्यानं मदत केली असेल तर पोलीस प्रशासन. आपली जी पोलीस प्रशासनाविषयीची जी काय म्हणतो एक नकारात्मक वृत्ती बनलेली आहे किंवा वाटतंय व्हायला पोलीस. पण आंदोलकाच्या बाबतीत पोलीस प्रशासन इतकं चांगलं आणि त्याच्यात बॉम्बे पोलीस नौचार त्यांच्या इतकं सहकार्यच कोणी केलं नाही. कारण मंत्रालयात नेणं असेल, भूक लागले का विचारणं असेल, पाणी पाहिजे का विचारणं असेल, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आल्यानंतर अधिकाऱ्याकडे नेणं, त्या अधिकाऱ्याकडून जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो करणं, रात्री फोन करणं. मी या ठिकाणी निघालो तेव्हापासून CID आणि SID 2 डिपार्टमेंटचे मुंबईवरून 2 कॉन्स्टेबल सकाळी 6 पासून ते रात्री 12-1 वाजे तर मला माझा मोबाईल ऑन झाला की तिकडून मला फोन यायचा. म्हणजे ऑनलाईन दिसलो मी की फोन यायचा. कुठवर आला, काही अडचण असेल तर लगेच तिथल्या पोलीस स्टेशन आणि तिथल्या स्थानिकच्या पोलीस प्रशासनाचा फोन आहे. तुम्ही आता कुठं, काही अडचण आहे का, आम्ही यावं का, काही मदत. म्हणजे अशा पद्धतीनं चांगला रिस्पॉन्स. पण विरोधक असो की सत्तेतली माणसं असो, आज घडीला मी म्हणतो कोणीही विश्वासाच्या पात्र नाही. शेतकऱ्याच्या बाबतीत कोणाचीही भूमिका चांगली नाही. कोणाचे एक जो आहे तो शेतकऱ्याच्या भावनेशी खेळून सत्तेत आलेले आहेत आणि विरोधक आज शेतकऱ्याच्या भावनाशी खेळून मताचं गणित जमवत आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. शेतकऱ्याने जात, धर्म, पक्ष हे सगळं विसरून शेतकरी म्हणून एकत्र आल्याशिवाय त्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही. आता दुसरी गोष्ट सांगतो. आता ही होत असताना एक ओरड होते, शेतकरी काय हे भरतो का, टॅक्स भरतो का, आम्ही टॅक्स भरतो. अरे बाबा, तुमच्या बापाच्या घरून आणून टॅक्स भरत नाही. सगळा टॅक्सचा बोजा जर कुणावर आहे तरी या शेतकऱ्यावर, शेतमजुरावर. आता एखादी वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर तयार होऊन आलेला आहे. आता तुम्हाला टूथपेस्टचं उदाहरण सांगतो. टूथपेस्ट तयार होऊन आलं, कंपनीत त्या कंपनीचा रेशो, त्या कंपनीचा खर्च, त्या टूथपेस्टचा खर्च, मजुराचा खर्च, त्या कंपनी मालकाचा नफा, त्याच्यानंतर सरकारचा टॅक्स, या सगळ्या गोष्टी मिळून कोलगेट ज्यावेळेस बाजारात येतं त्यावेळेस आपण शेतकरी किंवा शेतमजूर खरेदी करतो. त्याच्यावर GST आणि पुन्हा दुकानदाराचा मुनाफा, त्या दुकानातल्या कर्मचाऱ्याचा पगार, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर लावून इन्क्लूड करून ती वस्तू विकली जाते. म्हणजे सगळा टॅक्सचा बोजा कोणावर आहे? शेतकऱ्यावर आहे, शेतमजुरावर आहे.
म्हणजे या भारतातला गरीबातला गरीब माणूस किंवा शेतकरी आणि शेतमजूर किंवा मजूर हा सगळ्या देशाच्या टॅक्सचा बोजा आपल्या खांद्यावर घेऊन चालतोय. आणि त्यांना हे वाटतं की यांना राशन मोफत दिलं, यांना काय केलं, आमच्यावर कोणी उपकार करणार, आमच्या कष्टाचा योग्य मोबदला द्या, आम्हाला तुमचं राशन नको, तुमचं भाषण नको, की आमचं तुमचं काहीच नको. आमच्याकडून सुद्धा जेवढा टॅक्स आज घडीला तर सगळ्या टॅक्सचं ओझं आमच्यावरच आहे. तुम्ही बारकाईने लक्ष करा. कोणता उद्योगपती काय टॅक्स भरून कोणती वस्तू घेतोय का? नाही ना. सगळं बोजा जो आहे तो शेतकऱ्यावर आणि शेतमजुरावर, यातल्या भारतातल्या शेवटच्या टोकातल्या नागरिकावर होत आहे. बरं, मग इथं आपलं जे आंदोलन होतं ह्याला कुठलीही राजकीय कुठलं लेबल वगैरे नव्हतं, काही नाही. एक शेतकरी म्हणून आंदोलन होतं. तर तुमच्या भागातील कुठल्या पुढाऱ्यांनी तुमच्याशी भेटण्याचा अथवा तुमची विचारपूस वगैरे करण्याचा प्रयत्न केला का? हो, आता इथलेच लातूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असते, बालाजी रेड्डी असते, इथलेच जनस्वराज्य कोण नुकतीच निवडणूक लढलेले गणेशदादा हाके असते. त्याच्यानंतर इथले सामतात्या महाजन असतील, कमलाकर पाटील असतील, शिवराज पाटील असतील, शिवराज शिरूरचे, त्याच्यानंतर विनायकराव पाटील असतील. यांनी आता ते कार्यकर्त्याच्या प्रेशरनं आले का स्वतःहून आले हा त्यांचा विषय आहे. पण ते आले, भेटले, बोलले. पण ज्या गोष्टी पुढे व्हायला पाहिजे होत्या किंवा ह्या गोष्टी सभागृहामध्ये त्यांच्याकडे आमदार होते, त्यांच्याकडे त्यांच्या संबंधातील माणसं होती, त्यांना मांडायला लावणं अपेक्षित होतं, पण त्या गोष्टी घडल्या ना. बरं, मग इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्याशी काही हे केली का? चर्चा वगैरे केली आपल्या बरोबर, काही विचारपूस वगैरे केली आपले? नाही, या व्यतिरिक्त हे जे आता नावं घेतली मी 5-6, या व्यतिरिक्त कोणत्याही लोकप्रतिनिधी, अमित देशमुख त्यांचा एक फोन आला होता, हे जर माणसं सोडली तर दुसऱ्या कुठल्याही माणसाने किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधले नाही. सर्वसामान्य माणसाची मात्र 100-200 फोन यायचे, प्रत्येक गावातून यायची, प्रत्येक शहरातून यायची. साहेब कसा आहे, होणाळे सर कसा आहे, आम्ही आहो, तुम्ही घाबरू नका, आम्ही यावं का, असे सगळे फोन यायचे. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यापासून शेतात काम करणारा. परवा एक झरीमध्ये माणूस भेटला, तो जेवायला, म्हणजे कालच आम्हाला जेवायला केलं होतं, जेवण वाढत मला, साहेब माझे जनावर माझ्या जर खुट्याला नसते तर मी येणारच होतो. शेवटी असं ठरवितो म्हणला काल की जनावराला रोजगारी लावायचं म्हणून तुमच्यापर्यंत यायचं, पण तोपर्यंत तुम्ही आला म्हणलं वापस, इथून पुढे मात्र तुम्ही निघाला की मी तुमच्यासोबत निघणार. म्हणजे अशी सामान्य शेतकऱ्याची भावना. म्हणून मी कुणाला आठास केला नाही की कोणी घ्यायला पाहिजे, कारण शेतकरी हा त्याची पशुधन, जमीन, या सगळ्या गोष्टी सोडून रस्त्यावर येऊ शकत नाही. हेच ओळखून हे राजकीय नेते त्या गोष्टीचा म्हणजे गैरफायदा घेत आहेत. पण मग शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी या सर्व प्रश्नाकडे कसं बघितलं पाहिजे, आणि मग त्यांची या बाबतीमध्ये ते मानसिकता वगैरे काय असली पाहिजे? शेतकऱ्याच्या तरुण पोरांना एकच विनंती आहे, तो तुम्ही कोण्या पक्षात काम करा, कोणी नेते कार्यकर्ते राहा, आम्हाला त्याच्याशी देणं, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सगळे झेंडे दांडे सोडून एकत्र येऊन लढल्याशिवाय शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून सगळ्याला पुन्हा एकदा आवाहन करतोय की बाबा शेतीच्या प्रश्नासाठी एकत्र या आणि लढायला तयार राहा, लढा मजबूत करा. तर मी शेतीमालाला हमी भाव, ना वीज माफी आणि मी कर्जमुक्ती, ह्याच्याबद्दलचा आपल्या डोक्यातला विचार वगैरे काय आहे, की शासनाने नेमकं वगैरे काय केल्याच्या नंतर हे प्रश्न वगैरे सुटू शकतात? सर्वात महत्वाचं, शासनानं शेतकऱ्याच्या मालाला त्याच्या उत्पादनावर आधारित किंवा त्याचा जो खर्च वजा जाता नफा इन्क्लूड, कंपनीचा ज्या पद्धतीने सगळा खर्च, मजुरी, वर्षभराचं सगळं काढून त्याच्यावर 50% नफा
म्हणजे इन्क्लूड करून त्याची किंमत ठरवली जाते. त्या पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची सुद्धा किंमत ठरली पाहिजे हम्म. आणि त्या किमतीला खरेदीची गॅरंटी पाहिजे. नुसता भाव घोषित करून उपयोग काय? आता गेल्या वर्षी सोयाबीनला भाव घोषित केला, नापेडला ऑनलाईन करायला लावलं, पण खरेदी किती झाली? 11 का 12% खरेदी झाली फक्त. बाकीच्या ऑनलाईन केलेल्या लोकांची सुद्धा खरेदी झाली नाही पूर्ण. बाकीचे शेतकरी तर तसेच राहिले. म्हणून दाम तो चाहिए लेकिन उसकी गॅरंटी चाहिए. हाँ. म्हणून माझी विनंती आहे किंवा पोरांनो एकत्र या, लढा उभा. आता पण शेतकऱ्यासाठी इथलं सरकारी हमी भाव वगैरे जाहीर करतं आणि तो हमी भाव त्याला एक मान्य पण नसतो. त्याच्या उत्पादनाचा जो खर्च असतो तो पण निघत नाही, तरी पण शेतकरी मान्य करतो. पण जो त्याला हमी भाव दिलेला आहे त्या भावामध्ये सुद्धा त्याच्याकडनं खरेदी केली वगैरे जात नाही. तर ह्याच्यासाठी एखादा कायदा वगैरे असावा का असं मला वाटतं? प्रत्येक गोष्टी जर कायद्यावर आणल्या, आता याच्या बाबतीत जर कायदा केला तर मार्केटमध्ये त्याच्यावर खरेदी केली जाणार नाही, हम्म. तर व्यापारी तुमची खरेदीच करणार नाही. हम्म. याच्यासाठी कायदा एकच आहे. आम्ही जी म्हणतोय की भावांतर योजना, हम्म. हे त्याच्यासाठीच मागतोय. त्याच्यानंतर भावांतर योजनेबरोबरच फरकाची रक्कम, हम्म. मार्केटमध्ये जो भाव चालू आहे त्या भावाच्या आणि शासनाने घोषित केलेल्या भावाच्या मधली जी फरकाची रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर शासनाने अनुदान म्हणून जमा करावी, ही आमची मागणी आहे. कारण इकडे कोणताही कायदा केला तर त्या प्रत्येक कायद्याला पळवाट आहे, पण त्या ठिकाणी खरेदी केलेल्या योजनेचे भावांतर योजनेच्या माध्यमातून जर शेतकऱ्याला लाभ मिळाला तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच आम्ही या आंदोलनाच्या कार्यकाळामध्ये ती सुद्धा मागणी लावून धरलेली आहे आणि त्याच्यावर सरकारनं सुद्धा म्हणजे निवडणूक काळामध्ये भावांतर योजना आणणार असं घोषित केलं होतं, पण ते दुर्दैवानं झालं नाही. कुठलाही नाही पक्ष हा सत्तेत येण्याच्या अगोदर अगर शेतकऱ्याला विविध आश्वासनं वगैरे देतो आणि नंतर मग अगर पाठ वगैरे फिरवतो, तर ह्या इथल्या सरकारने शेतकऱ्याला गृहीत धरलंय का? हो, गृहीत धरले म्हणूनच म्हणजे लढा लढतोय ना. या लढ्याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला होता की बाबा तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाही. कर्जमुक्तीचा असेल, भावांतर योजनेचा असेल, ते कर्जमुक्तीचं भावांतर योजनेचं आश्वासन पूर्ण केलं नाही, म्हणून आम्ही 302चा गुन्हा दाखल करू अशा पद्धतीचा मी पत्रव्यवहार केला होता. मी एप्रिलमध्ये पत्रव्यवहार केला होता, त्याचंच हे उत्तर आलेलं आहे. आता याच्यानंतर आता हा विभाग काय उत्तर देतो हे उत्तर बघून याच्यानंतर मी हायकोर्टाची सुद्धा लढाई लढणार. जनहित याचिका हे आता मला तालुका DDR विभागाकडून मला त्याचं उत्तर आल्यानंतर पुढची लढाई ही हायकोर्टात असेल. कारण आश्वासन दिलंय त्याचे पुरावे सुद्धा आहेत आपल्याकडे. कारण स्वतः देवेंद्र फडणवीस 7/12 कोरा 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 म्हणजे म्हणून सांगत होते. त्यांच्या जो वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक भाषणामध्ये त्याचे उल्लेख आहेत. त्याच्यामुळं आम्ही कर्जमुक्ती घेतल्याशिवाय, भावांतर योजना घेतल्याशिवाय, फरकाची रक्कम घेतल्याशिवाय किंवा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय, आमच्या मराठवाड्याला हक्काचं पाणी नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. कारण पाणी मिळाल्याशिवाय आमच्या मराठवाड्याचा विकास. आमच्या मराठवाड्याने चूक केली का महाराष्ट्रामध्ये सामील होऊ? कारण आज बघायला गेलं तर मराठवाड्याचा अनुशेष याच्यावर एकही आमदार बोलायला तयार नाही. सत्तेत गेलं की झालं, विषय क्लोज. आपल्याला काय मिळतंय, आपल्या बगलबच्च्याला काय मिळतंय यावरच मराठवाड्याच्या प्रश्नावर लढायला आज कितीतरी अब्जावधी कोट्यवधी रुपयाचा मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे. मराठवाड्याच्या बैठका होतात पण त्याच्या बैठकीतले एकाही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणून आमची आता केंद्र शासनाकडे जाणार लढाई जी राहणार आहे चालत जाऊन हिवाळी अधिवेशनातली, ती हेच राहणार आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 12 महिने नदी एखादी तरी मराठवाड्यात आली पाहिजे.
काय होऊ शकत नाही. दिल्ली ते गल्ली रस्ते तुम्ही हायवे जोडू शकता, मग पाणी जोडू शकत नाही. शासनानं जर मनात आणलं तर प्रत्येक गोष्ट होऊ शकते. फक्त ते मागणं गरजेचं आहे आणि ती मागणी घेऊन पुढे जाणार आहोत. बरं, महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीचा पगार वाढ होऊ शकतो, नाही महागाई भत्ता वगैरे मिळू शकतो. कदाचित असं असेल की महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीचं एकमत आहे अथवा त्यांची एकी आहे, अशी महाराष्ट्रातील वगैरे शेतकऱ्यांची एकी नाही, म्हणून अशी अशी वेळ आली आहे का ह्या महाराष्ट्रातला शेतकरी जर आपण विचार केला तर जाती जातीमध्ये विभागलाय का आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी विसरलाय का? का तुमचं मत काय? आता हे बघितलं तर विधानसभेमध्ये किंवा ह्या आमदार मंत्री यांचे जर बघितलं तर मी परवाच बच्चू कडूचं एक भाषण ऐकत होतो. त्याच्यात म्हणजे या अजितदादाचा पगार 900 पटीने वाढला. म्हणजे एकटे अजित पवारचा नाही तर प्रत्येक आमदाराचा, मुख्यमंत्र्याचा, सगळ्याचा पगार 900 पटीने वाढलाय. आणि त्या पटीत जर बघितलं तर शेतकऱ्याचे काय आहे. आता एक गोष्ट आहे, आरक्षणाची लढाई प्रत्येक जण लढतोय, त्यांचा हक्क आहे, त्यांनी लढायला पाहिजे, त्यांच्या माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण या गोष्टी करत असताना ही गोष्ट लक्षात गेली पाहिजे की महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, नोकऱ्या किती टक्के आहेत? आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला फक्त नोकरीच मिळणार आहे, पण नोकऱ्या किती टक्के आहेत? हे झालंय कसं, नोकरीमध्ये माणूस गेला की त्याचं घर सुधारलेलं आहे. कारण का टेबला खालचा पैसा, वरला पैसा, सगळ्या गोष्टीनं आज घडीला सगळ्या माझं तर म्हणणं आहे की बाबा जेवढे बी या देशातील, आता खरंच नरेंद्र मोदी पर्यंत ही जर क्लिप केली तर त्याने इम्प्लिमेंटेशन करावं की भारतातील जेवढे बी आमदार, खासदार, मंत्री आणि अव्वल दर्जाचे वर्ग 1, 2 चे जेवढे बी अधिकारी आहेत यांच्या प्रॉपर्टीची चौकशा लावावं. म्हणजे तुम्हाला खरं कळेल. आज घडीला बघितलं तर एकूण 100% पैकी 10% लोकांकडे 90% पैसा आहे. 10% लोकांकडे 90% पैसा आहे, 90% लोकांकडे फक्त 10% पैसा आहे. हे गणित कुठं तर बदललं पाहिजे. त्याच्याशिवाय लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी येणार नाही. किती दिवस तुमचं फुकटचं राशन आणि त्यांना हाताला काम आणि हक्काचं दाम मिळाल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. बरं, मग आपण इथं आंदोलन वगैरे करून आल्याच्या नंतर आपल्याकडे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय आहेत? आपल्याला भेटल्याच्या नंतर वगैरे शेतकऱ्याबद्दलचे आपले अनुभव काय आहेत? आता प्रत्येक ठिकाणी बघतोय शेतकरी गावोगाव बोलवत आहेत, सत्कार करीत आहेत, सन्मान करत आहेत, हार घालत आहेत, कोणी जेवायला बोलवत आहे, कोणी आमच्याकडे कधी येणार आहेत म्हणतायत. म्हणजे आता तब्येत माझी जशी जशी रिकव्हरी होत तसे त्यांच्या भेटी घेत आहे मी. आणि ते सांगतायत किंवा चांगलं झालं, छान झालं, कुठंतरी जागा केलात तुम्ही, हे प्रश्न कोणी मांडत नव्हतं, ते प्रश्न मांडले, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. आणि इथून पुढचा लढा चांगल्या पद्धतीने उभारला जाईल याची शाश्वती निर्माण झाली. बरं, आता आपला पुढचा लढा काय असणार आहे? आपलं पुढचं लक्ष काय असणार आहे? पुढचं लक्ष आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला गावोगाव मी पुन्हा नांगर घेऊन जाणार आहे, जागृत करणार आहे. त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाला नागपूर ते दिल्ली असा माझा प्रवास राहणार आहे. म्हणजे ह्या मागण्या आणि हा लढा इथं थांबला असं नाही, तर हा लढा चालूच राहणार आहे. मग एकंदरीत आपण पण एक चळवळ वगैरे निर्माण करत आहे. हो, तर आता तुम्ही भविष्यामध्ये जे पण करणार आहात, आपल्या बरोबर आपल्या विचाराचे कोणी असतील ते सर्व सोबत घेऊन जाणार आहात का, आणखी आपला एकटाच अलोरेचा नारा असणार आहे भविष्यामध्ये? मी पहिल्या दिवसापासून आवाहन करतोय, शेतकऱ्याच्या पोरानं जागं व्हावं आणि हातात रुग्ण घेऊन निघावं. म्हणजे इथून पुढचा लढा जर माझा एकट्याचा लढा नाहीच आहे, शेतकऱ्याचा लढा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा, अल्पभूधारकाचा, मजुराचा लढा आहे. ज्यांना त्यांच्या हक्काचं दाम मिळत नाही त्यांचा लढा आहे. त्या लढ्यामध्ये सगळीच सामील असतील. इथून पुढे कसं आहे, कोणत्याही एका व्यक्तीवर विश्वास निर्माण झाल्याशिवाय त्या व्यक्तीच्या पाठीशी किंवा त्याच्या सोबत कोणी येत नसतं. आम्ही विश्वास निर्माण करण्याचं काम केलं आहे. आणि एक दिवस बघा, तुम्हाला ही शेतकऱ्याची पोरं, मी कुठे असेल माहित नाही, पण शेतकऱ्याची पोरं विधान भवनावर रुग्ण घेऊन गेलेले दिसतील तुम्हाला.
आणि तो दिवस दूर नाही. धन्यवाद सर. आपण आपला वेळ आमच्या न्यूज लोकशाही भारतीय चॅनलसाठी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.